आणि काय सांगावं तुम्हाला सांगतो, तिची नजर अशी ठरत नव्हती. बिरबिर 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 नजर, ती भोवया आणि ती नासून नासून, आणि ती चालायली काय, हात काय, पाय काय, मग कंबर काय, अवघडच का. ती अप्सरा आली, लोक म्हणजे अप्सराच आली. आवड का बाई, छबीदार सुरत देखनी जणू आवड. असे तिचे जे हाव भाव अगदी इतके म्हणजे वाटलं, इतकी खुश झाली, इतकी खुश झाली काय सांगावं, नाचायला लागली, अक्षरशः नाचायला लागली. कृष्ण भगवंताचे चरण पकडले, चरणावरती मस्तक ठेवलं, डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या, तिच्या अभिषेक केला अश्रूंचा भगवंताच्या चरणावरती. कृष्णा काय बनवलंस रे मला, काय बनवलं, कशाची किमया आहे, कुठं होतो आपण, गेले तुम्ही बाजूला. स्पर्श भगवंताच्या स्पर्शाची किमया. बरं आता इथं ठीक आहे, तिच्यात बदल झाला. भगवंत कंसाकडे गेले, कंसानं भगवंताला पाहिलं. बरं आता तिथं भगवंत तिकडे येतात, त्याच्या अगोदर ही गेलेली आहे कटोर घेऊन, रिकाम फिरवत गर 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 कंसाकडे. आता आल्या आल्या कंसानं तिला विचारलं, तुझी आजी कुठे गेली. ते म्हणे का, अगं तुझी आजी कुठे गेली. तू माझी आजी म्हणजे, अगं कुब्जा. महाराज मी कुब्जा आहे. तू कुब्जा आणि एवढी सुंदर कशी झाली. भगवंताची किमया म्हणली महाराज, त्यांच्या स्पर्शाला असं झालं सगळं. संबंधदान. आता तिकडं काय भेटून तिथे वेगळंच आहे, अलग लक्षात. हो, परमेश्वराचा स्पर्श एकदा झाला तर कलियुगात जर झाला तर कलियुगाचं आयुष्य 100, आणि त्या माणसाला पुढे जन्म भेटल्यानंतर भोगभूमीमध्ये 1000 वर्षाचं आयुष्य मिळते. हा भाग मिळाला. केवढा फायदा. संबंधदान, स्पर्शदान, आलं लक्षात. बरं याला उदाहरण काय दिलं देवानं. भगवंत स्पर्श करतात आणि त्यांना भलं होतं वा जीवात्म्याचं, याला उदाहरण काय दिलं. सामान्य जीव, कोंबडी 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 पाहिली ना, कोंबडी पळाली तंगडी धरून लगे. आहे की नाही. कोंबडीचं उदाहरण. किती क्षुद्र प्राणी आहे विचार करा. भगवंत म्हणतात कुकडी असे ते अंडे घाली. फार सुंदर उदाहरण दिलं. वृत्तांत भगवंताचे 114 वृत्तांत येतात. कुकडीचा वृत्तांत, कोंबडीचा. कुकडी म्हणजे कोंबडी. कुकडी असे ते अंडे घाली आणि त्याशी पाखवा दे. पाखवा म्हणजे पंखा खाली झाकून घेते. अमृत कळा असे ते संचरे तया तो तिये वाढती कोण पिले. काय भानगड आहे अमृत कळा, काय भानगड आहे सांगता येते कोणाला. अमृत कळा काय तुम्हाला तर सांगताय, तुम्हाला अधिकारच नाही सांगण्याचा, अधिकार नाही. हा तुम्ही सांगू शकता अमृत कळा काय भानगड आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्या मातेला मूल आलं तिला माहिती अमृत कळा काय भानगड आहे. दुसऱ्याची ताकद नाही समजून घ्या, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी मला तर खरंच पुरुष असल्याचा मला म्हणजे खूप खूप अपमान वाटतो. मी स्त्री असतो तर खूप चांगलं झालं असतं, मला तो कळायला असता कमीत कमी की अमृत कळा काय भानगड आहे. तो अधिकार फक्त कळण्याचा माता भगिनींनाच आहे, त्यांनाच कळत. ज्या वेळेला बाळाला भूक लागते तेव्हा तिला आपोआप कळतं की बाळाला भूक लागलेली आहे, आणि त्यावेळेला ती स्तनाला लावते बाळाला, आणि त्यावेळेस तिला जो आनंद मिळतो ना
त्याला अमृत कळा म्हटलेला आहे. नुसत्या दुधाला भाव वाढत नाही, लक्षात घ्या. नुसत्या दुधानं भाव नाही वाढत, त्यातल्या अमृत कळा त्याच्यामध्ये मिसळल्या जातात आणि हे तत्वज्ञान भगवंत सांगतात. लक्षात. पिले कसे वाढले, संशोधन चालू आहे आता विदेशामध्ये या 4 दृष्टांतावरती, कुकडीचा, कासवीचा, मासळीचा, याच्यावर संशोधन चालू आहे. खरंच असं असन का बुवा? दाता चौदाणी स्वामी चक्रधर, एकच दान चालू आहे आपलं, एकच. कोणतं? स्पर्शदान, ज्याला संबंध दान म्हटलं जातं. आणि भगवंत 4 प्रकारे दान देतात म्हटले. जसं कोंबडी क्षुद्र प्राणी त्या पिलांना आनंद देऊ शकते, तसा परमेश्वर स्पर्शाच्या माध्यमातून आपल्या भक्ताला आनंद देतो. एक दान संपलं. आता दुसरं. दाता चौदाणी स्वामी चक्रधर, प्रेमाचा सागर घरी घरी. दुसरं दान नजरेचं दान. नेत्राद्वारे भगवंत देतात, दृष्टीद्वारे. प्रेमाचा संचार कसा होतो? दृष्टीच्या माध्यमातून. कसा होतो? दृष्टीच्या माध्यमातून. बाईसा नावाची भक्त आहे आणि बाईसा भगवंत जेव्हा पैठणला जातात आणि पैठणला गेल्यानंतर त्या ठिकाणी बाईसाच्या मठामध्ये, गुंफेमध्ये भगवंताचं आगमन होतं. भगवंताला बरे पुरुष आहे एवढं वाटतं, पण तिच्यातला जो अहंकार आहे मार्ग श्रेष्ठत्वाचा, तो मात्र तिला गप्प बसू देत नाही. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूला बसायला काय टाकलंय? पायदान. माहितीये ना पायदान? पायपुसण. पायदान म्हणतात आपण त्याला. असं स्वागत तो कुणीच करत नाही माय बाप. अवघड आहे ना. एवढा मोठा अपमान केला पैसानं भगवंताचा, तरी भगवंतानं तिला प्रेम दिलेला आहे. केवढा दयाळू आहे तो, विचार कर. अरे तुम्ही किती अहंकारी असाल तर तुम्हाला सांगतो, देवानं जर ठरवलं तुमचा अहंकार नष्ट करायचा तर त्याच्या पुढे काहीच चालत नाही. 3 दिवस बाईसाकडे भगवंत बघतायत आणि बाईसाची ताकद नाही बघायची भगवंताकडे. नजर चोरते बाईसा, नजर चोरते. ज्याच्या अंतकरणामध्ये काहीतरी खोट असते ना, ते आपल्याकडे नजरेला नजर भिडून पाहत नाही. आलं का लक्षात? बघा, ज्यानं आपली नजर चुकवली समजायचं याच्या मनात काहीतरी काळे गोंधळ व्यवहारामध्ये, बरं का? लक्षात ठेवा. नजरेला नजर भिडवून जर कोणी माणूस आपल्याकडे बघून बोलत असेल तर समजायचं याच्या मनात काहीच पाप नाही. आणि तो नजर चोरून बोलत असेल समजायचं याच्या अंतकरणामध्ये पाप आहे. आलं का लक्षात? बाईसा नजरच भिडवत नव्हती. 3 दिवस झाले. किती दिवस? 3 दिवस. आणि बाईसाचा शोध घेत गेले भगवंत. तिथे शोध गेले. नागंबिके तुझ्या घराला माहेर घर आले, नागंबिके तुझ्या घराला माहेर घर आले, नागंबिके तुझ्या घराला माहेर घर आले, नागंबिके
तुम्हाला सांगतो, एक कळकीच्या प्रेमाचा संचार झाला. बाईसा कोसळली खाली, आसनावरून धाडकन उडी खाली घातली. तेव्हा भगवंता पापिनी जी पापिनी तुम्हा ते नोळखीच भगवंताची चरण पकड. देवा क्षमा करा. काय झालेलं आहे? अहंकार किती वर जाऊ द्या, काय किती वर जाऊ द्या, पण प्रेमापाशी अहंकार झुकतो. इतकं प्रेम भगवंताच्या नजरेमध्ये. किती प्रेम आहे? नजरेच्या माध्यमातून देतात भगवंत. सर्पाला नजरेच्या माध्यमातून दिलं. काय कमाल आहे देवाची. जसं बघितलं तुम्हाला सांगतो, असं इकडे आंध्र प्रदेश मधल्या काही वेळा आहेत मला वाटते, भगवंत चालले का गावामध्ये, आणि गावात चालले तर गावामध्ये दोन हाल्याची टक्कर लागली आणि लोकांना रस्त्यातून देवाला हो तिकडे खूप चालले म्हणजे तुम्ही हाल्याची टक्कर चालली, छापड सांग त्याच्यामध्ये. देव एक नाही दोन नाही तिकडेच चालले. काही घर होते, घराच्या गवाक्षातून वरून काही बाया म्हणतात, माय बाई ते चांगले पुरुष चालले, गोरे गोमटे दिसते, हाल्याची टक्कर लागली, काही कर नाही बापा. लोक सगळे त्यांना बोलावे, पण भगवंत तिकडच. बरं आता ताकद कशी असते? हाले काय करतात? टक्कर जोरात लागली पाहिजे म्हणून मागं जातात, मागं 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 सरकतात, जोरात येतात. ते मागं सरकलं, ती तिकडे मागं सरकलं, दोघांच्या मदत भगवंत जाऊन उभे आहे. लोकांनी डोळे झाकले. लोक म्हणजे आता काय करणार? काय आता काहीच खरं नाही. जसे दोन्ही हाले जवळ आले, भगवंताकडे बघितलं, भगवंताने दोघांकडे पाहिलं आणि दोघांच्या मस्तकावरती हात ठेवला. बस स्पर्श बी झाला आणि नजरेतून प्रेम सुद्धा. काय गंमत आहे. दान भगवंत दाता चौदानी स्वामी चक्रधर प्रेमाचा सागर हे. इतकं भगवंत दान देतात. लक्षात घ्या. नजरेच्या माध्यमातून. याला उदाहरण कोणतं दिलं? मासळीचं क्षुद्र प्राणी. माझ्या चक्रधर सुखाचे लक्षात ठेवा. आणि भगवंतानं स्पर्शाच्याही माध्यमातून, नजरेच्या माध्यमातून त्यांना दान दिलेलं आहे. त्याला क्षुद्र प्राणी जो आहे मासळी, त्याचं उदाहरण देतात. बघ मासळी असे ते पाणी आणतो इथून इथं जाय, परतो नितया ते दृष्टी पाहे, पाठीमागे फिरून पाहते मासळी पिलांना. काय होते? नजरेच्या माध्यमातून अमृत कळा असे ते संचरे. अमृत कळेचा संचार होतो. प्रत्येक ठिकाणी अमृत कळा शब्दाचा वापर केलेला आहे. तया तो ती वाढती. त्याला तर स्पर्शही दिला नाही, दूधही पाजलं नाही, काहीच नाही, काहीच. नुसत्या नजरेनं कमाल आहे. हा नुसत्या नजरेनं वाढ होते. शास्त्रज्ञ अभ्यास करून राहिले, खरंच असं होते का भाऊ? होते. कारण भगवंत कुठं थोडं सांगणार आहे. त्यानंतर तिसरं उदाहरण भगवंत देतात. काय? अंतःकरणद्वारे देती. अंतःकरणाच्या माध्यमातून. त्याला कासवीचं उदाहरण दिलं. कोणतं उदाहरण दिलंय? कासवीचं. कासवी असे ते ऐलाडी असे, म्हणजे अलीकडच्या थडीवर आपण पैलाडी असे
तेथोनी तया ते अंतकरणी आठवी, आणि तिथून ती अंतकरणामध्ये आपल्या पिल्लांना आठवते, आणि तया तवतीये वाढती कमाल आहे. हे कोणतं तंत्र हेच माहित नाही आहे. लक्षात घ्या. स्वामी चक्रधर महाराज प्रत्यकाळी स्मरणाला बसलेले आहेत. कोणाचं स्मरण करता विचारलं महादैसानं. बाबा आम्ही बाबा ते चिंतू, बाबा कवना ते चिंतिती. बाईसा विचारते, बाबा आम्ही बाबा ते चिंतू, बाबा कवना ते चिंतिती. देव म्हणतात, बाई हे सगळं जीवा ते चिंतिती, आम्ही सगळ्या जीवाचं चिंतन करतो आणि म्हणून आपण जिवंत आहेत. काय आपलं चिंतन कोण करतंय? भगवंत. लक्षात ठेवा. म्हणून आपण शाबूत आहे, आपल्या गोदड्या मजबूत आहे. त्याचं कारण तेवढंच आहे, देव आपलं चिंतन करतात. नाही तर आपली गोदडी कवाच फटली असते. कळलं काय? गोपाला गोपाला अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे. कुणाच्याही बद्दल आपलं अंतःकरण शुद्ध असेल ना, तर त्याचंही अंतःकरण आपल्याबद्दल शुद्ध होऊन जातं. लक्षात ठेवा. हो. आणि हा एक संदेश आहे. संदेश जसं पुन्हा आलं का तिथंच मोबाईल, जसं याच्या माध्यमातून संदेश जातो, मेसेज जातो आणि ध्वनी सुद्धा जातो आणि आता चित्र सुद्धा दिसत. असं कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का? म्हाताऱ्या आजीने एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचार बरं, तुम्हाला स्वप्न तरी पडलं होतं का? असं चित्र दिसत बॉ तिकडून फोनवर बोलताना. आपल्यालाही कल्पना नव्हती असं होईल म्हणून. पण केवढा बदल झालेला आहे. लक्षात. हे कुठून काढलेलं आहे, कुठून आलेलं आहे? शास्त्रातूनच ते बाहेर निघालेले आहे. टॅलिपॅथी नावाचं एक तंत्र आहे. तुम्ही जर पूर्वीचे ऋषी महर्षी ध्यानस्थ बसायचे आणि ध्यानस्थ बसून आपल्या इथून ब्रह्मरंध्र म्हणतात त्याला, ब्रह्मरंध्र. इथे हे आपल्याला आता कळत नाही. लहान बाळ असतं, लहान बाळ एकदम छोट, त्याच्या इथं खड्डा असतो. बरोबर आहे? बरोबर. माऊल्या टाळू भरतात, ते तिथं खड्डा असतो, तर ते ब्रह्मरंध्र आहे. नंतर ते सगळं असं जॉईंट होतो, बंद होतो. पण त्याला जागा असते. लक्षात ठेवा. सांद असते तिथे. तर त्या सांदीमधून व्ह्यूज बाहेर पडतात, तुमचे विचार बाहेर पडतात तुम्ही ध्यानस्थ बसल्यानंतर. आणि ते विचार तुम्ही ज्याच्या डोक्यात तुम्हाला टाकायचे त्याचं जर चिंतन केलं, त्याचं ध्यान केलं, तर ते विचार त्याच्या डोक्यात बरोबर जातात. अजून सोपं सांगू का? अजून सोपं सांगतो. तुम्हाला एखाद्या माणसाची अचानक आठवण येते. काय येते? आठवण. अचानक आठवण येते. आणि अचानक आठवण आल्या आल्या बोरगावला बाजारात तो माणूस भेटतो आपल्याला. सकाळी तुमची आठवण आली तर एकच काय घडलं? त्यानंही तुमची आठवण काढली. तुम्हाला ती कल्पना नाही आहे. त्यानं तुमची आठवण काढली म्हणून तुम्हाला त्याची आठवण आली. हे संदेश जुळलेले आहेत. पण आपण जितके बधीर मेंदूचे झालो ना, आपले ते संदेश आपण घेतच नाही, ऍक्सेप्ट करत नाही, कॅच करत नाही. आलं का लक्षात? तसं भगवंताने आपल्या शास्त्राचे संदेश सोडलेले आहेत. आलं का लक्षात? ते आपण कॅचच करत नाही. हे ब्रह्मरंध्र तर बंद आहे, पण हे दोन रंध्र आहेत ना मोठे, हे बंद करून टाकले. आलं का लक्षात? काय उपयोग आहे कान असून? सांगा बरं. काय उपयोग आहे डोळे असून? हे काही उपयोग? संत फार सुंदर वर्णन करतात अभंग मनानंदाचा. ते म्हणतात, असोनिया डोळा नाही ज्याची दृष्टी, भासे त्याचे सृष्टी आंधळीचे, कर्ण असोनिया नाही सुश्रवण, भजन कीर्तन काय त्यासी, मुख असोनिया नाही सुसंवाद, सज्जनांशी वाद नित्य कधी. काय उपयोग आहे इंद्रिय असून? आहे का? त्या इंद्रियाचा काही उपयोग आहे का? डोळे, कान, नाक सगळं किती सुंदर दिलंय भगवंतानं आपल्याला. आहे का काही उपयोग? दिले इंद्रिय हात पाय का, दिले
इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन डोळे मुख बोलाया वचन पेट पोरीसी रे भगवान पेट पोरीसी रे भगवान नाच जीवापण भवरोग पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडीशी रे भगवान नासे जीवपण भवरो लक्षात ठेवा अंतःकरण शुद्ध पाहिजे लक्षात भगवंत अंतःकरणाच्या माध्यमातून देतात हे का अंतःकरणाच्या माध्यमातून देतात त्याला भगवंत आपलं चिंतन करतात म्हणून आपण जिवंत आहोत आणि चौथं शब्दाच्या माध्यमातून भगवंत देतात कशाच्या माध्यमातून देतात शब्द ब्रह्मविद्या ज्ञान दिलं काय दिलं देवानं शब्दच दिले ना आपल्याला शब्दाचं माध्यम आहे त्या माध्यमातून आपल्याला भगवंतानं दान दिलं 4 प्रकारे भगवंत दान देतात आलं का लक्षात म्हणून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जे बोलणार आहे दातच हो दाणी स्वामी चक्र दाताच हो दाणी चौदाने स्वामी चक्रधर प्रेमाचा सागर धरी धरी अम्मासाठी झाला देव हा भिकारी पेंडे दारोदारी भक्ताची 4 प्रकारचं दान तुम्हाला सांगतो भगवंताचा स्पर्श किती महत्वाचा आहे आपण आज स्पर्शाला पारखी झालो स्पर्शच राहिला नाही आपल्याकडे नाही का ते कमीत कमी तेवढं तरी बरं होतं हस्तांदोलन नाही का हातात हात घेऊन असं करायचे तेही बंद झालं आता पूर्वीच्या काळामध्ये 2 वेळेस माणसं भेटत होती 2 वेळेस एक दसरा नाही का आणि दुसरा लग्न समारंभ असेल तर इकडचे पाहुणे तिकडचे पाहुणे त्यांचा भेट काळ व्हायचा असं 2च वेळेस माणसं भेटत होती इतर भेट आता तेही नाही आहे तेही राहिलं नाही भेटच राहिली नाही आहे आलं का लक्षात काय मजा असते भेटीमध्ये आपल्याला माहित नाही माई बाप बघा तुम्ही आईच्या कुशीत जाऊन एखाद्या वेळेस काय आनंद आहे ज्याची आई जिवंत असेल ना कुशीत जा थोडा वेळ बघ थोडं बस तिथे मुंडक खूपच तिच्या छातीला लाव मुंडक बघ तुला काय मिळते आनंद बघ आम्हाला ते कल्पनाच नाही अपवित्र स्पर्शाच्या मागे लागलो होतो आम्ही त्याच्यामुळे वाटोळ झालं आमचं वाटोळ झालं पवित्र स्पर्श काय असतो हे माहितच नाही राहिलं आम्हाला माहितच नाही राहिलं भगवान गोपाल कृष्णाबद्दल बोलताना काय बोललं जातं गोपिकांबद्दल बोलताना काय म्हणतात की गोपिकांचं भगवंताचं काय नातं होतं अरे माय बाप हो ज्या गोपिका 18 वर्षाच्या वरी आहेत
आणि जो भगवान गोपाल कृष्ण त्या गोपाल कृष्णाला कडेवर घेऊन त्या फिरतात, दोघांमध्ये काय नातं असायला पाहिजे सांगा ना. सरळ सरळ गोष्ट आहे. 5 वर्षाचं लेकरू आणि 18 वर्षाची माऊली, दोघांचं नातं काय नाही. पुत्राचं मातेचं नातं आहे ना, इतकं पवित्र नातं आहे. आपल्याला कळत नाही, आपण त्याला लांछन लावतो. अवघड गोष्ट आहे ती, समजत नाही मायबाप हो. तुम्हाला सांगतो, भगवान गोपाल कृष्णाने श्रीमद भगवद्गीता रणांगणावर सांगितली, पण सर्वात अगोदर गोकुळामध्ये भगवंत प्रेम गीता सांगतात. प्रेम करायला शिकवतात. प्रेम करा, कुणावर करा, कुणावरही करा, जनावरावर करा, नदीवर करा, वृक्षांवर करा, कुणावरही प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा. तुमचं प्रेम इतकं वाढलं पाहिजे, इतकं वाढलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, जसं भक्त प्रल्हाद होता आणि प्रल्हादाची भक्ती देवतेला धरता आली नाही आणि तो भाव वाढत गेला, तसा तुमचा प्रेमाचा भाव वाढत जाओ, सकळ देवताच्या पलीकडे जाओ आणि शेवटी भगवंताला तुमच्या प्रेमासाठी अवतार घ्यावा लागेल. इतकं तुमचं प्रेम वाढून आलं लक्षात. पण राहिलं नाही ते आमच्याकडे, तो पवित्र स्पर्श आमच्याकडे नाहीये मायबाप. लक्षात घ्या, स्पर्शाची किमया. अरे भगवंताचा स्पर्श झाला ती तर गोष्ट वेगळीच आहे, ती तर गोष्ट वेगळीच आहे. पण तुम्हाला सांगतो, एखाद्या संताचा सत्पुरुषाचा स्पर्श जरी झाला तर त्या वस्तूला फार किंमत येते. तुम्हाला उदाहरण सांगतो, लक्षात. तुम्ही महात्मा गांधीचा चष्मा बघितला का कधी? नाही. कुठे? विदेशामध्ये. आलं का लक्षात? बरं, कसा आहे चष्मा तो? गोल, असे गोल काचू. बरं, एक दांडी आणि दुसरी दांडी पण नाही, त्याला दोरी आहे. तुटली दांडी, तुटका चष्मा आहे की नाही? असं काय बा त्या चष्म्यात? अरे ज्या चष्म्यामधून त्यानं स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं, तो चष्मा कसा असेल? नाही, पण त्याला किंमत आहे ना, बरोबर आहे की नाही? त्याला किंमत आहे, त्या वस्तूंना किंमत आहे. तो स्पर्श झाला त्याचा, त्याला फार महत्वाची गोष्ट आहे. जाऊ द्या ती गोष्ट. अजून अलीकडे येतो, इकडं आपल्या जवळ, आपल्या विदर्भामध्ये गाडगे बाबा म्हणून प्रसिद्ध आहेत, नाही? तर गाडगे बाबा, त्यांचं नाव काय? नाव काय होतं? डेबू, संत डेबू महाराज. मग डेबू महाराज कोणी म्हणतं का? नाही. काय म्हणतात? गाडगे महाराज. काहून? अरे त्याच्या सानिध्यामध्ये अर्ध फुटलेलं गाडगं, अर्ध, पूर्ण नाही बरं, अर्ध खापर, असं अर्ध फुटलेलं गाडगं त्याच्या संबंधात आलं, संपर्कात आलं आणि गाडगाच महाराज झालं. काय? कोण महाराज झालं? नको, गाडगे महाराज म्हणतात ना. डेबू महाराज गेला, त्याचं नावच बदललं, गाडगच महाराज झालं. म्हणजे एखादी निर्जीव वस्तू एखाद्या सत्पुरुषाच्या जरी सानिध्यात गेली तर त्या वस्तूवरती परिणाम होतात. अरे पाय पुसणं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सानिध्यात गेलं आणि पाय पुसण्यावरती ब्रह्मकमळ फुललं. पाय पुसणंच देव झाला, देव. आलं का लक्षात? काय कमाल आहे. पाय पुसण्यामध्ये देव निर्माण झाला, है की नाही? कशाची किमया? भगवंताच्या स्पर्शाची, भगवंताच्या सानिध्याची, संतांच्या सानिध्याची. फार किंमत आहे या गोष्टीला. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे, दाता चौदाणी स्वामी चक्रधर, प्रेमाचा सागर धरी धरी. पृथ्वीवरती प्रेमाचा सागर जर कोणी असेल तर तो भगवंत आहे आणि तयाचा एकदेश मातेच्या ठाईवर. ते देवानं सांगितलं म्हणून त्याचा एक अंश मातेच्या ठिकाणी आहे. तिथे निस्वार्थ प्रेम आहे पुत्रावरती मातेचं. बरोबर आहे? कसंही असू द्या, आपलं पोरग कसंही असू द्या, डांबर डक असू द्या, काळ, ती म्हणते कृष्णासारखं आहे. कसं आहे म्हणते? कृष्णासारखं. किती प्रेम असते तिचं.
अवघड आहे. बरं किती प्रेम करते ती माऊली. अरे ती जेव्हा आपल्या पोटामध्ये बाळ असतं तेव्हा ती तेलकट खात नाही, आंबट खात नाही. डॉक्टर सांगतात हे खाऊ नको, ते खाऊ नको, काकडी खाऊ नको, आंब खाऊ नको, टंक खाऊ नको. सगळं पाळते कोणासाठी? याला पोटामध्ये त्रास होईल. कमाल आहे ना, कमाल आहे ना. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे, केवढं प्रेम आहे. परत जेव्हा जन्म होतो त्या बाळाचा, तुम्हाला सांगतो हे एक वेगळंच जग आहे बरं. आईचं आणि पुत्राचं तुम्हाला कोण कळणारच नाही. त्यांची भाषा कळणार नाही, त्यांचं काही कळणार नाही. आणि माय लेक दोघं बोलत जर असतील ना, बाळ लहान असेल तर तिची भाषा, प्राध्यापक असू द्या एखादी चांगली, संस्कृतची, मराठीची, इंग्रजीची चांगली प्राध्यापक असू द्या बाई, पण त्या बाळासोबत जे बोलते ना ते शब्दच कुठे असतात माहित नाही. ओ लुलू 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 कुठे आहे ते? कोण्या शब्दकोशामध्ये? पडलं माझ्या बाबा. बुडबुडू करायचं का मा? बुडबुडू बुडबुडू. आता बुडबुडू काय म्हणणार आहे? मम्मम मम्मम करायचं बाबा. आता मम्मम कोण्या शब्दकोशात आहे? शब्दच नाही कुठे, तो शब्दकोशच वेगळा आहे. लक्षात ठेवा. झोपा आला मग झोपा. आता झोप सोडून देऊन झोपा आहे की नाही? हे गंमत आहे मात्र. आणि ती आईच बोलू शकते त्या बाळासोबत. दुसऱ्या नुसती गंमत पाहिजे. प्रेम आहे, प्रेम. आलं का लक्षात? तसं भगवंताचं आपल्यावरती प्रेम आहे, कारण तो आपली माता आहे, तो आपला पिता आहे. आलं का लक्षात? तूच माता आहेस भगवंता, तूच माझा पिता आहेस. तुम्ही हो माता पिता, तुम्ही तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा. Oh,